dito. So far.
वास्तविक संघ संघ म्हणजे काय? सुशिक्षितांनी केलेले समाजकार्य म्हणजे संघ. उच्च शिक्षित लोकांनी घरावर कृषी पद्धत घेऊन अतिशय प्रतिकूल परिस्थितीत केलेले समाज प्रबोधन म्हणजे संघ. मोठ्या पोराला देश कार्याला झोपून देणारी आई म्हणजे संघ. म्हातारपणाची काळजी देशाच्या आधारासाठी लावणारे वडील म्हणजे संघ. उच्च शिक्षितांचा ओढा या मोठ्या पगाराच्या नोकऱ्याकडे असतो. अशा नोकऱ्यांना अति सहजपणे संघातून करणारे समर्थन म्हणजे संघ. दुकानची जीव वाद जाऊन ठेवायला जाणार निर्धारणे संघ. क्षणोक्षणी अपमान तर थोडाच, पण जिथे अस्तित्वाची ही शाश्वती नाही अशा ठिकाणी अजिबात न ढकलणारा केलेला विचार म्हणजे संघ. विचार आणि आचारांची सहिष्णुता म्हणजे संघ. देशप्रेमी आणि स्वार्थ हेतूने केलेले वैयक्तिक आणि संघटनांच्या पातळीवरचे सामाजिक कार्य हाच एकच म्हणजे संघ. जातीपातीचा विचार न करता शिबिरांमध्ये शेजारी जेवायला बसणारी बैठक म्हणजे संघ. देशातल्या कोणत्याही कोपऱ्यातल्या कळमळीने कार्य करणारा अगदी सामान्य किंवा सर्वसमावेशक धरणेचा संघ म्हणजे संघ. वाचून ऐकून नव्हे तर अनुभवातून समृद्ध करणे संस्था म्हणजे संघ. अशा राष्ट्रीय संयुक्त संघाची स्थापना 1925 साली आजच्या दिवशी म्हणजे विजयादशमीच्या दिवशी डॉक्टर केशव भैया हेडगेवार यांनी नागपुरात केली. संघ स्थापनेला यावर्षी 100 वर्षे पूर्ण होत असल्यामुळे विजयादशमी 2025 ते विजयादशमी 2026 हा वर्ष संघ शताब्दी वर्ष म्हणून साजरा केला जात आहे. या वर्षीचा विजयादशमी उत्सव संघ स्थापनेच्या शताब्दी वर्षाचा असल्यामुळे विशेष महत्त्वाचा आहे. शताब्दी वर्ष मुली अर्थाने सेलिब्रेशन न करता सकारात्मक कार्य वाढ आणि स्थानिक सर्जनशक्तीला सोबत घेऊन समाजातील पंच परिवर्तनाचा संकल्प केला आहे. अश्विनी शुद्ध दशमी अर्थात विजयादशमी आपल्या संस्कृतीत एक महत्त्वाचा शुभ दिन मानला गेला आहे. कुठल्याही शुभ चांगल्या कार्याला प्रारंभ करण्यासाठी हा दिवस सर्वोत्तम मानला गेला आहे. हा दिवस आपल्या पूर्वजांच्या पराक्रमांचा आठवणीला दाखवणारा व त्यातून मनात विजुगुषी वृत्ती निर्माण करणारा आहे. 9 दिवसांच्या शक्तिकाळ जागरणाने एक साठवलेल्या दैवी शक्तीचा बळावर दुर्गादेवीने या दिवशी महान महिषासुराचा वध केला. राहणामानात राहणाऱ्या सर्वसामान्य नरवरांना समाजाला संघटित करून श्रीरामाने अस्त्रशस्त्रशास्त्र सत्ता संपन्न अशा बलाढ्य रावणाचा या दिवशी वध केला. महिषासूर व रावण या वधातून अनन्य अत्याचारी दुष्ट शक्तीचा अंत निश्चित असतो हा विश्वास जागृत होतो. अज्ञातवासात असलेल्या पांडवांनी शमी वृक्षावर दबवलेली आपली शस्त्रे काढून त्यांचे पूजन करून या दिवशी कौरवांचा पराभव केला होता. म्हणून या दिवशी शस्त्रपूजांची परंपरा आहे. परिचय पाहुण्याचा सत्कार होईल. प्रात्यक्षिक सादरीकरण होईल. संवाद ज्ञानकरण सांघिक पद्य सुभाषित अनुपोषण वैयक्तिक गीत पाहुण्यांचा मनोगत वक्त्यांचे उद्बोधन ध्वजारोहण आणि विकेल. व्यायाम आणि हे शरीर मन आणि आत्म्याच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकार आढळतात. व्यायाम आणि योगाचे महत्त्व शरीर निरोगी ठेवून आजारापासून संरक्षण होते. मानसिक स्थैर्य व सकारात्मकता मिळते. शिस्तबद्धता आणि आत्मनियंत्रण विकसित होतो. दीर्घकाळ ताजेतवानापणा व कार्यक्षमता टिकते. आध्यात्मिक प्रगतीसाठी योग हे एक महत्त्वाचा मार्ग आहे. पूर्ण शरीर व्यायाम होतो. स्नायू आणि सांधे सर्व सोपले होतात. हृदय घनता वाढते. अंगामिश्रण सुधारते. लवचिकता वाढते. कंबर आणि पाण्याचे विकास कमी होतात. वजन नियंत्रित करते. चरबी कमी करण्यास मदत करते. पचनक्रिया सुधारतात. रोगप्रतिकार कमी होतो. त्याचे मानसिक फायदे त्याचे भरपूर आहेत. एकाग्रता स्मरणशक्ती यात वाढ होते. तसेच ताण व चिंता कमी होतात. मनात सकारात्मक व आत्मविश्वास वाढतो. त्याचे आत्मशक्ती फायदे पण भरपूर आहेत. डोळ्याची उपासना केल्याने ऊर्जा व तेज प्राप्त होतो. सकाळी केल्यास आध्यात्मिक शांती व चैतन्य वाढते. साठी रोज सकाळी सूर्यनमस्कार करतात.
ठराविक वेळी सर्व संयोजक एकत्र जमून योगासने प्राणायाम व ध्यान करतात. शिस्तबद्धता पद्धतीने ठराविक शृंखलेप्रमाणे व्यायाम योगासने सूर्यनमस्कार प्राणायाम केले जातात. मानसिक स्थैर्य वाढते. या प्रत्येक आसनासोबत कंट्रोलचार किंवा श्वसन नियंत्रण दिले जाते. समकालिक सर्वांनी एकत्रितपणे समान लयीत आसने करणं म्हणजे द्रुत धारण केलेले निराकरण स्थिर असा योग. द्रुत योगाचे महत्व शारीरिकदृष्ट्या शरीर तंदुरुस्त लवचिक व ऊर्जावान राहते. रक्ताभिसरण सरळ पचन क्रिया सुधारते. दीर्घकाळ कार्यक्षमतेसाठी आधार मिळतो. मानसिकदृष्ट्या मन एकाग्र स्थिर व शांत राहते. तणाव व मानसिक दडपण कमी होते. संयुक्त योगामध्ये आत्मविश्वास वाढतो. संघटनेच्या दृष्टीने सामूहिक साधना केल्याने एकात्मता व ऐक्य सुसंगत होतो. शिस्त एकसंधता व संघभावना जोपासली जाते. शरीर मन आत्मा संघटनेचे आरोग्य हा ध्येय साध्य होतो. आध्यात्मिक महत्व योग साधनेतून चित्त वृत्ती आत्मिक उन्नती साधते. द्रुत म्हणजे स्थिरता व सातत्य ही जीवनमूल्ये असतात. द्रुतयोग म्हणजे संघटित शिस्तबद्ध व स्थिर योगाची साधना. यातून संयुक्ताचे शरीर मन निरोगी राहते आणि सामूहिक ऐक्य व कार्यक्षमता वाढते. मध्ये खेळाचे महत्व आहे. शारीरिक फायदे शरीर तंदुरुस्त राहते. चप्पल व ताकद मानसिक फायदे जलद विचार शक्ती निर्णय क्षमता विकसित होतो. आत्मविश्वास व धैर्य वाढते. वाढते. मित्रभाव व ऐक्य वाढते. जिंकणे हरणे दोन्ही नेतृत्वपूर्व जबाबदारीची भावना निर्माण होते. संघटनात्मक महत्व खेळामुळे स्वयंसेवकामध्ये सुंदर भावना व सामूहिक कार्याची सवय असते. शाखा आकर्षक उत्साही व जीवन राहते. बदल आपुलकी व बांधिलकी वाटते. खेळ एकत्र खेळाने मित्रभाव व ऐक्य वाढते. जिंकणे हरणे दोन्ही स्वीकारची सवय त्यांना लागते. खेळापुढे संघटनामध्ये संघभावना व सामाजिक कार्याची सवय असते. शाखा आकर्षक उत्साही जीवन राहते. बाल व तरुण संयुक्तिकामध्ये संघात आपुलकी वाढत जाते. खेळाचे फायदे शरीर तंदुरुस्त होते. चप्पल ताकदवान होते. स्नायू सांधे मजबूत होतात. रक्ताभिसरण श्वसन व पचनक्रिया सुधारते. ओढा ओढा फुगा म्हणायचंय. फुगा फुट.
विठ्ठलराव पतंगे, नोकरी रिटायर्ड आर्मी ऑनररी कॅप्टन अशी त्यांच्याकडे जबाबदारी होती. एकता नगर मंगल कार्यालय येथे माजी चेअरमन म्हणून त्यांनी काम पाहिलेले आहे. आता प्रमुख वक्त्यांचे परिचय करून देतो. शिक्षकांचं नाव आहे मार्तंड हरिहरी कुलकर्णी. शिक्षक राहणार आहेत भवानीपेठमध्ये राहते. त्यांचं BCS MA शिक्षण झालेलं आहे. सध्या सुयश विद्यालय सोलापूर येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे. संघदृष्ट्या प्राथमिक वर्ग शिक्षित आहेत. बालपणापासून स्वयंसेवक आहेत. वस्ती प्रमुख, नगर महाविद्यालय प्रमुख, नगर बौद्धिक प्रमुख, शहर कुटुंब प्रमुख संयोजक असे अनेक जबाबदाऱ्या पार पाडत सध्या त्यांच्याकडे शहर सहकार्य म्हणून दायित्व आहे. इकडे उजवीकडे बसलेले शिक्षकांचा परिचय करून देतो. त्याचं संपूर्ण नाव आहे प्रवीण सुरेश चिकळणी. शिक्षक गल्लीनगर इथेच राहते. बालपणापासून स्वयंसेवक आहे. संघदृष्ट्या तृतीय वर्ष शिक्षित आहे. शाखा, नगर, शहर असे अनेक जबाबदाऱ्या पार पाडत सध्या त्यांच्याकडे शहर सहकार्य म्हणून दायित्व आहे. सगळ्यांनी मानव म्हणायचं. सब समाज में जाकर हमको, सब में समरस होना है, संगठन की धारा बनकर, सभी दिशा में बहना है, सभी दिशा में बहना है, शाखा ही तो साधन अपना, व्यक्ति व्यक्ति को गढ़ने को, अपनाए यह कार्य पद्धति, विश्व बंधुता बढ़ने को, विजय समय में शील विनय को, नित्य स्मरण में रखना है, सभी दिशा में बहना है, सभी दिशा में बहना है, संपर्कित हो अपनी बस्ती, रुक ना पाए कदम हमारे, हिंदू जीवन को पहुंचाने, साथ मिले सब हाथ हमारे, नियम पूर्ण वर्तन से हमको, घर घर सबके जाना है, सभी दिशा में बहना है, सभी दिशा में बहना है, सज्जनता का दीप बनेंगे, सजग देश हित में जन दीर्घ काल का काज सवरने, संयममय हो अपना मन, मंदिर में श्री राम लला है, उनको खुद में लाना है, सभी दिशा में बहना है, सभी दिशा में बहना है, अविरत चलते हुए कार्य को, चिंतन का भी जोड़ लगाए, दुश्मनियों की इस भूमि को, विश्व पटल पर गुरु बनाए, छोटे छोटे उपक्रमों से राष्ट्र विराट जगाना है, सभी दिशा में बहना है, सभी दिशा में बहना है,
दिशा में बहना है, सभी दिशा में बहना है। यानंतर अमृतवचन सुरुवातीत होईल, त्यानंतर वैयक्तिक पद्य होईल, त्यानंतर पाहुण्याचं मन होईल, त्यानंतर वक्त्यांचं निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले। स्वार्थ साधका की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले। माझ्याविषयी म्हणजे मी आर्मीमध्ये 30 वर्षांनी पार्टनरने सर्व्हिस केलेली आहे आणि आता जेव्हा मी तुमच्याकडे हे पाहिलं की माझ्या ट्रेनिंगच्या पिरियडला आठवण आली की ह्याच्यामध्ये 2 विभाग आहेत, एक ड्रिल आणि दुसरी पीटी आमच्यामध्ये. जे ड्रिलमध्ये गेले संचलन मार्चिंग व्यवस्थित करणे आणि पीटी म्हणजे शरीराला कसं मजबूत ठेवणं आणि शरीराला कसं निरोगी ठेवणं हे पीटी. तिथे WT नाही त्याच्यावर जसे वॉक ट्रेनिंग होतं तसं ते नाही होत. हे आम्ही वॉक ट्रेनिंग सुद्धा केलेलं आहे. मी एवढंच सांगू इच्छितो की संघाने जे काम केलेलं आहे ते अति कौतुक आहे आणि आज संघ इतका वाढत आहे की परदेशामध्ये सुद्धा यांची भरभराट चालू आहे. याच्यामध्ये 2 आहे. आम्ही आर्मीमध्ये कसं करतो, जोपर्यंत मला ऑर्डर मिळत नाही आणि जोपर्यंत मटेरियल जात नाही. पण संघ कसं आहे, कुणाची काय करता मटेरियल जातात, पूरग्रस्त हो, भूकंप हो, काही हो, एकदम ताबडतोब जातात. त्याच्याबद्दल उल्लेखनीय फार हे आहे, प्रशंसनीय आहे. आणि आता सध्या जे भारतामध्ये चाललेलं आहे त्याच्याबद्दल मी एकच समज होतो की आपली संघटना मजबूत करायला पाहिजे. जर संघटना आपली मजबूत असेल तर देश मजबूत राहील आणि देश मजबूत राहील तर आमचा संसार मजबूत राहील आणि सर्व काही स्थिर राहील. की संघटना मजबूत करायला मजबूत व्हायला पाहिजे आणि संघटनेने एकच आपण वेगवेगळे जातीचं आहे पण पहिले राष्ट्र त्याच्यानंतर मग आपण तर राष्ट्रासारखे सगळं एकत्र यावं हीच माझी विनंती आहे. धन्यवाद. परमपूज्य भगवानजी, इथे व्यासपीठावर उपस्थित असलेले प्रमुख अतिथी, अधिकारीगण, आजच्या या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असलेली मातृशक्ती, काही नगरवासी या ठिकाणी आहेत, बंधू आणि भगिनींनो आणि माझ्या सर्व आत्मीय स्वयंसेवक बंधू. संघ शताब्दी वर्षाच्या निमित्ताने संघदृष्ट्या भावना ऋषी नगर म्हणून आपण सगळेजण या ठिकाणी एकत्रित आलो आहोत आणि या नगराचा विजयादशमीचा उत्सव सगळेजण आपण उत्साहामध्ये आजच्या या मंगल प्रसंगी सहभागी होऊन आपण या ठिकाणी पार पडत आहोत. मगाशी प्रस्तावनेमध्ये उल्लेख केला गेला की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण झाली आणि संघाचं हे शताब्दी वर्ष आहे. आजपासून 100 वर्षांपूर्वी 1925 साली विजयादशमीच्या दिवशी संघाची स्थापना झाली. तसं बघायला गेलं तर आपल्या संपूर्ण संस्कृतीमध्ये, आपल्या संपूर्ण भारतवर्षामध्ये, एकंदरीतच हिंदू समाजामध्ये, हिंदू धर्मामध्ये
विजयादशमी या दिवसाला किंवा या सणाला अनन्यसाधारण असं महत्व आहे. संघ स्थापन झाला म्हणून महत्व प्राप्त झालं का? तर नाही. त्याच्या आधी हजारो वर्ष विजयादशमी आपल्या भरतभूमीमध्ये, आपल्या भारतवर्षामध्ये, आपल्या हिंदू धर्मामध्येही साजरी गेली. एवढं महत्व का असेल विजयादशमीला? आपण सर्वजण जाणतो आहोत की विजयादशमी हे विजयाचं प्रतीक आहे. असुर शक्तींवर सूर शक्तींनी मिळवलेला विजय, दानवांवर देवांनी मिळवलेला विजय, वाईट प्रवृत्तींवर चांगल्या प्रवृत्तींनी मिळवलेला विजय, याचं प्रतीक म्हणजे विजयादशमी. नवरात्रीचा उत्सव सर्व भारत देशामध्ये आता सुरू आहे. ज्या देवीने महिषासुराचं मर्दन केलं, शुंभ आणि निशुंभ राक्षसाचं मर्दन केलं, अशा या देवीला आपण शक्तिदात्री असं म्हणतो. शक्ती देवतेचे आपण सर्वजण पूजक आहोत. या संपूर्ण मातृशक्तीमध्ये आपण तीच शक्ती त्या ठिकाणी पाहतो आणि त्यांना वंदन देखील करतो. अशा या शक्तिदात्रीने महिषासुराचं मर्दन केलं, तो दिवस म्हणजे विजयादशमी. प्रभू श्री रामचंद्रांनी 14 वर्ष वनवास त्या ठिकाणी घेतला. वनवासामधून सगळं काही दिव्य त्यांनी प्राप्त करून घेतलं आणि सर्वश्रेष्ठ दानव रावण ज्याला आपण म्हणतो, त्या रावणाचं सुद्धा निर्दालन प्रभू श्री रामचंद्रांनी ज्या दिवशी केलं, तो दिवस म्हणजे विजयादशमी. म्हणून परंपरेनुसार आपल्याला विजयादशमीचं महत्व हे माहिती आहे. पांडव सुद्धा वनवासामध्ये होते. पांडवांनी सुद्धा ज्या दिवशी शनीच्या झाडावरून सगळी वस्त्र उतरवली, शस्त्रास्त्रांचं पूजन त्या ठिकाणी केलं, तो दिवस सुद्धा विजयादशमी. विराट राजाच्या मदतीला ते त्या ठिकाणी धावून गेले आणि कौरव सेनेचा पराभव पांडवांनी केला. अगदी अलीकडचा काळ जरी आपण बघितला, छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ असेल, महाराणा प्रतापांचा काळ असेल, विजयादशमीला आपण सीमोल्लंघन करतो. शिलंगण त्याचा हा अपभ्रंश आहे. खरं ते सीमोल्लंघन, आपल्याला ज्या सीमा आखून दिलेल्या आहेत त्या सीमेच्या पार आपल्याला जायचं असतं. सीमोल्लंघन करायचं म्हणजे काय करायचं? तर आजच्या दिवशी आपण शस्त्रपूजन करतो. इथं प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आलं. विजयादशमीच्या दिवशी शस्त्रपूजन करण्याचा प्रघात आपल्याकडे आहे. शस्त्रपूजन करावं, ते शस्त्र आपल्या हातामध्ये घ्यावं आणि आपल्या सीमेच्या पार लावावं. सीमेच्या पार जायचं याचा अर्थ काय करायचा आहे? उगीच कोणावर एक शस्त्र चालवायचं नाही. आपली संस्कृती तशी परवानगी पण आपल्याला देत नाही. तर आपले जे शत्रू आहेत, आपल्या धर्म आणि संस्कृतीवरती जे घाला घालणारे आहेत, ज्यांच्यामुळे आपल्या धर्म आणि संस्कृतीवर संकट आहे, अशांच्या विरोधामध्ये आपण हे शस्त्र त्या ठिकाणी उचलायचं आणि ते शस्त्र उचलण्याचा दिवस म्हणजे विजयादशमी. असा जर आपण सगळा पुराणांचा आणि वेदांचा त्या ठिकाणी अभ्यास केला, आपल्या संस्कृतीचा अभ्यास केला, आपल्या परंपरेचा अभ्यास केला, तर आपल्या लक्षात येतं की विजयादशमी ही विजयाचं प्रतीक आहे. आणि 1925 साली डॉक्टरांनी तोच दिवस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेसाठी निवडला, कारण हे विजयाच्या प्रतीकाचा दिवस. आपण सगळे शक्तीचे उपासक आहोत. नवरात्र आपण साजरं करतो. ज्या देवीची आपण उपासना करतो त्या देवीच्या हातामध्ये शस्त्र आहे. कुठला पण देव आपण त्या ठिकाणी बघावा, आपण ज्या देवदेवतांचं पूजन करतो हे सगळे देव शस्त्रधारी. आपण सर्वजण शक्तीचे उपासक आहोत. किंवा पांडुरंगाच्या हातात मोठं शस्त्र आहे, पण पांडुरंग जो विष्णूचा अवतार आहे त्या विष्णूच्या हातामध्ये शस्त्र.
सरस्वती मातेच्या हातात मोठं शस्त्र. सरस्वती ही विद्यादायी आणि विद्या ही हातामध्ये शस्त्र घेऊन शिकवली जातात. म्हणून सरस्वतीच्या हातामध्ये पुस्तक आणि वीणा, म्हणून आपण तिला विद्यादायिनी असं म्हणतो आणि तिला नमस्कार करतो. 15 दिवसांपूर्वी झालेला गणेशोत्सव आपल्याला आठवतो. गणेश हा बुद्धीची देवता आहे. आपण त्याच्याकडे बुद्धीचं मागणं मागतो. अशा सर्व देवदेवतांचं जर आपण स्मरण त्या ठिकाणी केलं तर आपलं असं लक्षात येतं की या सगळ्या देवदेवता आपल्याला शक्ती, बुद्धी आणि विद्या देण्यासाठी आपल्या पुराणामध्ये आहे आणि आपण त्यांचं त्या ठिकाणी पूजन करतो. असा हा त्रिवेणी संगम, शक्तीचा, युक्तीचा, विद्येचा असा हा त्रिवेणी संगम आपल्याला पाहायला मिळतो. आणि या त्रिवेणी संगमाचं सर्वात सुंदर उदाहरण म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. 1925 साली आपल्या देशामध्ये तात्कालिक परिस्थिती काय होती की जेणेकरून डॉक्टरांना तात्कालीन राजकारणापासून दूर जाऊन संघ त्या ठिकाणी स्थापन करावासा वाटतं किंवा वेगळ्या विचारधारेतून ही संघटना त्या ठिकाणी उभी करावीशी वाटते. आपला इतिहास जर आपण बघितला तर खूप शौर्याचा इतिहास आहे. शालिवाहन शक आपण असं म्हणतो, विक्रम संवत असं म्हणतो, ही राजांची नावं आहेत. शालिवाहनाने शकाचा पराभव केला, हुनांचा पराभव केला, विक्रमादित्याने सुद्धा असुर शक्तींचा त्या ठिकाणी पराभव केला. त्यांच्या नावानं चालणारं हे सगळं संवत आहे. अशी ही विजयाची परंपरा असून सुद्धा आपला देश गुलामगिरीमध्ये गेला. आपल्या सगळ्यांची मानसिकता ही हजारो वर्षांपासून गुलामगिरीची बनत गेली आणि आपल्या मनावरती असं बिंबवलं गेलं की आपण गुलाम आहोत. आपण विजयाचे शिल्पकार नाहीये असं आपल्यावरती बिंबवत गेलं. हजारो वर्षांपूर्वीचा इतिहास आपल्यासमोर येऊ दिला नाही आणि त्याच गुलामगिरीमध्ये आपण राहिलो. आणि 1925 म्हणजे स्वातंत्र्यपूर्वीचा जो काळ होता त्या काळची अशी परिस्थिती होती, डॉक्टरांच्या वेळेची परिस्थिती, की मला भर सभेमध्ये कोणी गाणं म्हणालं तरी चालेल पण मला हिंदू म्हणू नका अशी मानसिकता आपल्या भारतीयांची तयार झालेली होती. भारतीयांच्या मनामध्ये मी हिंदू आहे अशी म्हणण्याची शक्ती, असं म्हणण्याची ताकद सुद्धा नव्हती. त्यावेळी डॉक्टरांनी भर सभेमध्ये उभं राहून सांगितलं की कोण म्हणतं हिंदू आहे, तर मी म्हणतो मी हिंदू आहे आणि होय मी हे ठणकावून सांगतो की हे जे राष्ट्र आहे हे हिंदू राष्ट्र आहे. झोपलेल्या समाजाला जागं करण्यासाठी डॉक्टरांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना त्यावेळेस केली. मगाशी प्रमुख पाहुण्यांच्या मनोगतामध्ये उल्लेख झाला की प्रमुख पाहुणे जेव्हा शाखेमध्ये येत होते किंवा त्यांनी जो काही संघ बघितला तो तेव्हा हा असा नव्हता असं ते म्हणाले. तेव्हा संघाची परिस्थिती वेगळी होती. कदाचित संख्या कमी जास्त असेल आणि आता संघाचं स्वरूप बदललेलं असेल. जेव्हा डॉक्टरांनी सुद्धा संघ स्थापन केला तेव्हा इतके सगळे तरुण एकदम जमले असतील का? इतके सगळे लोक त्यावेळेस एकत्र आले असतील का? तर निश्चितच नाही. डॉक्टर उदयपुरे 35 वर्षांचे होते जेव्हा त्यांनी पहिली शाखा लावली. 35 वर्षांचा म्हणजे प्रौढ अवस्थेकडे झुकलेला एखादा नागरिक, आपल्या देशाचा नागरिक जेव्हा राष्ट्र विचाराने त्या ठिकाणी जागृत होतो आणि जेव्हा राष्ट्राचा विचार करून समाजाला संघटित करण्यासाठी, हिंदू समाजाला संघटित करण्यासाठी जेव्हा तो एकत्रित आणण्याचा विचार करतो तेव्हा त्यांनी कुणाला एकत्रित आणलं असेल? आता आपण बालांची प्रात्यक्षिक बघितली, सूर्यनमस्काराचं प्रात्यक्षिक होतं, वाघ आणि शेळीचा खेळ होता. अशा बालांना त्यांनी एकत्रित आणलं. तरुणांना त्यांनी सुरुवातीला साथ घातली कारण डॉक्टरांना हे फक्त माहित होतं डॉक्टर हे द्रष्टे आहेत. 100 वर्षांपूर्वी त्यांनी जे बघून ठेवलं होतं ते आज सुद्धा आपल्याला या काळात येत आहे की उद्याचा समाज जर मला संघटित करायचा असेल तर मी कुणाला एकत्र आणलं पाहिजे? ज्यांची पाठी कोरी आहे त्यांना मी एकत्र आणलं पाहिजे म्हणजे मला उद्याचा समाज घडवता येईल.
म्हणजे मला हवं तसं कार्य या बालांकडून आणि उद्याच्या या तरुणांकडून पर्यायाने या तरुणांचं समाजामध्ये रूपांतर होणार आहे, तर पर्यायाने समाजाकडून मला करून घेता येईल. राष्ट्रभावनेचा जो विचार आहे तो राष्ट्रभावनेचा विचार या कोऱ्या पाटीवर मी जर दिला तर तो जसाच तसा मला संपूर्ण हिंदू समाजाकडे घेऊन जाता येईल. आणि हे हिंदू राष्ट्र म्हणून या बालांच्या मनावर जर मी बिंबवलं तर उद्या हे बाल तरुण आणि पर्यायाने समाज व्यवस्थेमध्ये जातील आणि सांगतील की होय मी हिंदू आहे आणि हे राष्ट्र हिंदूंचं राष्ट्र आहे. म्हणून डॉक्टरांनी बालांची शाखा लावली नागपूरमध्ये मोहितेवाड्यात आणि तिथून संघाला सुरुवात. पहिल्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे नाव काही आलं असेल का? हळूहळू कालांतराने जसे जसे लोक जोडले जाऊ लागले, जसे जसे विचार एकत्रित येत होते, जसे जसे विचार पुढे येऊ लागले, तसं तसं संघाच्या या कार्यपद्धतीमध्ये बदल होत गेला. मग सुरुवातीला खेळण्याच्या निमित्तानं सगळे एकत्र आले. खेळ कशासाठी घेतले जातात आता आपण बघितलं, सगळी प्रात्यक्षिक आहे. तरुणांची प्रात्यक्षिक बघितली, बालांची प्रात्यक्षिक बघितली. आपल्याला जर राष्ट्र कार्य करायचं आहे, आपल्याला जर धर्म कार्य करायचं असेल तर आपलं शरीर बलवान पाहिजे. रामदासांनी सुद्धा हेच केलं. संत रामदासांनी 400 वर्षांपूर्वी जेव्हा संत रामदास महाराष्ट्रभर फिरत होते, संपूर्ण भारतभरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये त्यांनी मारुतीच्या मंदिराची स्थापना केली. मारुतीच काय निवडलं असेल, ते स्वतः ब्रह्मचारी होते, दास. आणि मारुती हा जसा बुद्धीने तसा शक्तीने सुद्धा तो त्या ठिकाणी संपन्न आहे. म्हणून आपण बलशाली असलं पाहिजे, आपलं शरीर सुदृढ असलं पाहिजे, आपलं शरीर ताकदवान असलं पाहिजे, तरच आपण येणाऱ्या संकटांना सामोरे जाऊ शकतो. म्हणून सर्व खेळांची, सर्व शारीरिकची रचना आपल्याला संघामध्ये दिसून येईल. स्वामी विवेकानंदांनी सुद्धा एके ठिकाणी असं म्हटलं की मला गीतेचा पाठ करण्यापेक्षा मला मैदानावरती 2 तास फुटबॉल जाऊन खेळणं जास्त चांगलं वाटतं. असं का म्हणाले असतील स्वामी विवेकानंद? कारण त्यांनी युवकांना उद्देशून असं म्हटलं होतं की तुमचे जर बाहू बलगंड नसतील, तुमच्या बाहूंमध्ये जर शक्ती नसेल तर तुम्ही या भारतमध्ये रक्षण तरी कसं करणार? त्यामुळे तुम्ही आधी स्वतःला सशक्त बनवा आणि मगच भारत मातेच्या रक्षणाचा आणि राष्ट्र समर्थतेच्या गोष्टी करा, असं त्यांनी सांगितलं. डॉक्टरांच्या पुढे सुद्धा वेगळे आदर्श नव्हते. छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन आपण या ठिकाणी, छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 12 मावळ्यांना एकत्र, 18 पगड जातीतल्या मावळ्यांना त्यांनी एकत्र केले. आपला मुलगा 10वीची परीक्षा ज्या वयामध्ये देतो त्या वयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी डायरेक्ट तरुणांना हात घातले नाही, त्यांनी बालांना समान. हे आदर्श डॉक्टरांच्या समोर आहे. एखादी समाज व्यवस्था जर आपल्याला उभी करायची असेल, एखादा समाज जर आपल्याला उभा करायचा असेल, त्यातून राष्ट्राची निर्मिती आपल्याला हवी तशी जर करायची असेल तर इथे उभरत्या बालांना, उभरत्या तरुणांना आपण हाताशी घेतलं पाहिजे. हे जसं छत्रपती शिवाजी महाराजांना माहिती होतं, जसं स्वामी विवेकानंदांना माहिती होतं, अगदी तसंच डॉक्टरांनाही माहिती. म्हणून डॉक्टरांना आपण द्रष्टे असं म्हणतो. या प्रेरणेमधून राष्ट्रीय स्वयंसेवकाची स्थापना या ठिकाणी झाली. हिंदूंचं संघटन हा एकमेव उद्देश राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा. कुणालाही विरोध करायचा नाही, पण हिंदू समाजाचं संघटन होणं गरजेचं आहे. जो विखुरलेला हिंदू आहे तो हिंदू एक आला पाहिजे. 18 पगड जातींमध्ये हिंदू जो आहे तो आपल्याला दिसतो. या जाती जातीमध्ये जो भेदभाव आपण आज पाहतो, समाजामध्ये बघतो, तो त्या काळी थोडासा तीव्र होता. आता आपल्याला कमी झालेला दिसतो. काही ठिकाणी तर नाही सुद्धा आहे. हेच डॉक्टरांना अपेक्षित आहे. सामाजिक समरसतेचा जो भाव आहे तो सामाजिक समरसतेचा भाव तुमच्या आणि माझ्या मनामध्ये हिंदू म्हणून असला पाहिजे आणि हिंदू म्हणूनच आपण एकत्र आला पाहिजे. आपली वेगवेगळी प्रार्थना स्थळं असतील,
आपल्या पूजा पद्धती वेगवेगळ्या असतील, आपले आराध्य कदाचित वेगळे असतील, सण आणि उत्सव करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतील, परंतु आज हेतू हिमाचल आपण ज्या संस्कृतीचे, आपण ज्या परंपरेचे पायिक आहोत, आपण ज्या परंपरेचे भाग आहोत, ती म्हणजे हिंदू संस्कृती आहे. या भारतवर्षाची संस्कृती आहे, सनातन संस्कृती आहे. या सनातन संस्कृतीचे आपण सगळेजण भाग आहोत आणि हिंदू म्हणून आपण सर्वजण एक आहोत. म्हणून सहज जरी दोन व्यक्ती समोरासमोर भेटल्या तरी त्या एकमेकांना काय म्हणतात? राम राम म्हणतो आपण, राम राम. आजकाल मुंबईच्या भाषेमुळे ते थोडंसं बंद झालं. आम्ही मोबाईल ओपन केला की आम्हाला गुड मॉर्निंग म्हणावंसं वाटतं आणि मग कुठलं तरी चित्र छान सुंदर आलेलं असतं ते आपण इकडून आले तिकडे कुठेतरी पाठवतो. रामराम म्हणायची आपली संस्कृती. नुसतं राम म्हणून चालत नाही, 2 वेळा रामराम म्हणतो आपण, 2 वेळा का म्हणत असतो? माझ्यामध्ये पण राम आहे आणि तुमच्यामध्ये पण राम आहे. माझ्यातल्या रामाने तुमच्यातल्या रामाला केलेला तो नमस्कार आहे, म्हणून रामराम हा शब्द. आज आपल्याला इथून जाताना असा संकल्प करता येईल का? बघा, मध्यंतरी काहीतरी एक सर्वे झाला होता असं मी ऐकलं. तेव्हा त्या सर्वेमध्ये असं सांगण्यात आलं होतं की सगळ्यात जास्त गुड मॉर्निंगचे मेसेज हे भारतामध्ये फॉरवर्ड केले होते, मोबाईलवर, ऍपवर. आपण जर थोडा विचार केला की आपल्याला जे रामराम शिकवलेलं आहे, मी म्हणत नाही या मेसेज बंद करा, पण थोडासा बदल करता येतो का? गुड मॉर्निंगच्या ऐवजी आपण रामरामचा मेसेज पाठवूया. कदाचित गुगलला नंतरचं रेकॉर्ड असं सांगावं लागेल की सगळ्यात जास्त सकाळच्या वेळी प्रातःकाली जे रामस्मरण आपण करत होतो, राम फेरी आपल्या गावामधून निघायची, की आता पुन्हा एकदा नव्याने सुरू होती का, असं सर्च मला करावं. त्याची जबाबदारी तुमची आणि माझी. सांगायचं तात्पर्य काय आहे की कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आपण हिंदू म्हणून एकत्र आलो आहे. या समाजासाठी आपल्याला उभं राहायचं आहे. या समरसतेचा भाव आपल्याला समाजामध्ये जागरूक करायचा आहे. तो आधी माझ्यामध्ये जागरूक झाला पाहिजे. मी जेव्हा एखादा सण आणि उत्सव माझ्या घरी साजरा करतो तेव्हा मी माझ्या शेजाऱ्याला सामावून घेतो का? माझे फक्त रक्ताचे नातेवाईक जर येत असतील आणि शेजाऱ्या पाजाऱ्याला जर मी सामावून घेत नसेल तर हा समरसतेचा भाव नाहीये. त्यालाही माझ्या आनंदामध्ये मी सहभागी करून घेतलं पाहिजे. माझ्या उत्सवामध्ये जे काही गोडधोड होतं ते माझ्या शेजारच्या घरी गेलं पाहिजे. असं जात होतं नाही, असं नाही. एकत्र कुटुंब पद्धती होती, वाडा पद्धती होती. एखाद्याच्या घरामध्ये जर वेगळी भाजी, वेगळा पदार्थ केला तर वाटीमध्ये घरातली आजी आमच्या घरी पाठवून द्यायची. असं होतं. तुम्ही अनुभवलं, मी सुद्धा अनुभवलं. पुन्हा एकदा असं होईल का? ही समरसता पुन्हा एकदा आपल्याला समाजामध्ये आणता येईल का? आणि ते आणण्यासाठी तुम्ही आणि मी या दोघांनी मिळून हा प्रयत्न त्या ठिकाणी करायला हवा. मग जेव्हा आपण या समरसतेचा विचार करतो तेव्हा आपल्या कुटुंबाचा विचार साहजिकच त्याला जोडून येतो. आपण बघितलं की सध्याची परिस्थिती कशी आहे. मागच्या काही वर्षांचा जर आपण विचार केला तर सगळी कुटुंब पद्धती ही वर्तुळाकार होती. वर्तुळाकार म्हणजे काय, तर एकत्र कुटुंब होतं. त्याच्यामध्ये आपण संख्या मोजू शकत नव्हतो. आता सुद्धा काही ठिकाणी खूप कुटुंब एकत्र आहे. 20-22 माणसांचं कुटुंब एकत्र आहे, 50-50 माणसांचं कुटुंब एकत्र. पण आता पर्यायाने काही ठिकाणी असं झालं आहे की त्या कुटुंबाचा विस्तार झाला आहे. थोडंसं नोकरीच्या निमित्ताने, व्यवसायाच्या निमित्ताने. आणि मग षटकोनी झालं, पंचकोनी झालं, चौकोनी झालं, आता त्रिकोणी कुटुंब आलं. आणि मग कुटुंबाचा आकार जसजसा लहान होत गेला तसं तसं आपल्यावर असणारे संस्कार, आपल्या परंपरेनं जे काही आपल्याला मिळालं ते कुठेतरी हरवत गेले. सोयीनुसार आपण त्याच्याकडे बदल देतो आणि मग त्याचा परिणाम आपल्या कुटुंब व्यवस्थेवर झाला. आणि बाहेरच्या ज्या दुष्टशक्ती आहेत, या सगळ्या बाहेरच्या दुष्टशक्ती याचीच वाट पाहत आहेत. का असं करत असतील? आपल्या स्वयंपाकघरामध्ये झोमॅटो आणि स्विगीचा जर शिरकाव होत असेल तर आपलं स्वयंपाकघर समृद्ध नाही.
कारण बाहेरच्या शक्तींना माहिती आहे की हजारो वर्षांची गुलामगिरी सुद्धा पत्करून हा भारत देश इतका सशक्तपणे उभारला आहे. आज विश्वगुरु होण्याच्या मार्गावरती का दिसतोय हा देश? इतकं सामर्थ्य या देशामध्ये कुठून आलं? पण एकमेव याचं कारण आहे, मला ते या ठिकाणी सांगण्यास आनंद होतो की ते म्हणजे आपली कुटुंब पद्धती. जगाच्या पाठीवर आपण कुठेही गेलो, 200 देशांमध्ये जरी फिरलो तरी आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये जी कुटुंब पद्धती आहे ती आदर्श कुटुंब पद्धती आपल्याला जगाच्या पाठीवर कुठेही पाहायला मिळत. या कुटुंब पद्धतीमुळे आज आपण स्थिर आहोत, स्ट्रॉंग आहोत, शक्तिमय आहोत आणि जगाला हे दाखवून देत आहोत की आम्ही आमच्या कुटुंबामुळे, आमच्या परंपरेमुळे, आमच्या संस्कृतीमुळे आपण किती स्थिर आहोत आणि विश्वगुरु बनण्याच्या मार्गावर आहोत. असं हे कुटुंब आपल्याला जगलं पाहिजे. काय करता येईल त्यासाठी? एक साधा सोपा उपाय आपण करा. संध्याकाळी आपण सगळेजण जेवायला एकत्र बसतो. जेवायला एकत्र बसल्यानंतर आपल्या घरातला टीव्ही बंद असावा, एवढा एकच उपाय आपण करा. जेवताना माझ्या घरातला टीव्ही बंद असतो, एवढं एक जरी आपण उपाय केला तरी आपल्या कुटुंबामध्ये संवादाची अनेक द्वारं त्या ठिकाणी खुली होती. एकमेकांचा संवाद त्या ठिकाणी वाढीला लागेल. आपल्याला कुटुंब जपायचं. शिक्षणासाठी जेव्हा आपली मुलं बाहेर जातात तेव्हा बाहेरच्या संस्कृतीशी नाळ जोडण्याचा प्रयत्न होतो. एकटं राहण्याच्या सवयी जास्त आहेत, त्यात परत लिव्ह इन रिलेशनशिप घुसत आहे. मीडियाच्या माध्यमातून, वेगवेगळ्या माध्यमातून आपल्यावरती हे हॅमरिंग केलं जात आहे, घडवलं जात आहे की एकटं राहणं, स्वतंत्र राहणं, स्पेस, त्याला हा शब्द वापरला जातो. तरुण तरुणींमध्ये याची क्रेज आहे आजकाल. मला माझी स्पेस मिळत नाही, मला माझ्या मनासारखं जगता येत. म्हणजे काय? ज्या मूलभूत गरजा आहेत त्या मूलभूत गरजा जर माझ्या मला मिळत असतील तर त्याला स्पेस पुन्हा वेगळी मिळण्याची काय गरज आहे? तर हे बाहेरून कुठून जरी येतं ते आपल्या मुलामुलींच्या मनामध्ये घडवलं जातं आणि मग त्याचा परिणाम जो आहे तो आपल्या कुटुंबातील स्वास्थ्यावरती होतो. याकडे सुद्धा आपण सर्वांनी लक्ष देण्याची गरज आहे. आपल्याला बाहेरचे हल्ले परतून लावता आले पाहिजे. ते सगळे हल्ले शस्त्रानच होतील असं नाहीये. ते हल्ले विचारानं होत असतात, ते हल्ले कृतीनं होत असतात, ते हल्ले फॅशनच्या नावाखाली होत असतात, खाण्याच्या पदार्थाच्या नावाखाली होत असतात, ते हल्ले मेसेजेस मधून होत असतात, वेगवेगळ्या विचारधारेमधून होत असतात. याच्यासाठी आपण सजग आणि जागरूक असलं पाहिजे. डॉक्टरांनी तेच काम केलं 100 वर्षापूर्वी. निद्रिस्त झालेला जो समाज आहे तो समाज जागृत करण्याचं काम डॉक्टरांनी केलं आणि आज सुद्धा आपल्याला तेच करावं लागतंय. फक्त त्यावेळेसची परिस्थिती वेगळी होती, आत्ताची परिस्थिती वेगळी आहे. त्यावेळेसचा आपल्यावर होणारे हल्ले वेगळ्या प्रकारचे होते, आत्ताचे हल्ले वेगळे आहेत. टीव्हीवर कुठेतरी जाहिरात येते, कुछ मीठा हो जाए. रक्षाबंधनचा काहीतरी सण असतो, बहीण भावाला छानपैकी राखी बांधत असते आणि मग तो भाऊ काहीतरी गिफ्ट म्हणून कुछ मीठा हो जाए. आपल्या सर्वांना मला सांगावं असं वाटतं, आपल्या घरामध्ये हे आहे. अहो, साधी हरभऱ्याची डाळ किंवा बेसनचं पीठ जरी घेतलं ना तर या मातृशक्ती त्या बेसन पिठापासून 50 पेक्षा अधिक गोड पदार्थ आपल्या घरामध्ये तयार करतात. कशाला कुछ मीठा हो जाए पाहिजे हे आपण ओळखता आलं पाहिजे की आपल्या घरामध्ये कशा प्रकारे शिरकाव होत आहे आणि कशा प्रकारे आपल्या कुटुंबाचं स्वास्थ्य जे आहे ते स्वास्थ्य बिघडवलं जातं. याच्यासाठी आपण दक्ष असलं पाहिजे. म्हणून संघामध्ये दक्ष ही आज्ञा, दक्ष ही आज्ञा सावधान होण्यासाठी नाही, सावधान म्हणता असलं पाहिजे. नुसतं सावधान असून चालत नाही, तर आपल्या आयुष्यामध्ये आपण दक्ष असलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार केला पाहिजे. हे सगळं होत असतानाच आपल्याकडे नवीन संस्कृती येऊ घातली. येऊन ते आधी आपण त्याच्याशी अगदी समरस झालो आहोत. यूज अँड थ्रो, सहज आपण वापरू शकतो. वापरा आणि फेका. आपल्या घरामध्ये ई कचरा सुद्धा खूप आहे. जुने मोबाईल जर आपण शोधले तर 20-25 निघते. प्लास्टिकचा कचरा सुद्धा आपल्या घरामध्ये खूप आहे. सिंगल यूज प्लास्टिक. सहज जरी आपण भाजी आणायला गेलं तर आपल्या हातामध्ये पिशवी नसते, कॅरी बॅग मागतो. इतकं सवयीचं झालं, इतकं अंगवळणी पडलंय, काहीतरी झालं तरी आपण सहज कॅरी बॅग.
आणि आपल्याला हे लक्षात येत नाही की हा खूप मोठा धोका आहे. म्हणून आज जी आपण बघतो पूर परिस्थिती, आपण त्याला सुंदर असं नाव देतो, क्लायमेट चेंज आहे, ग्लोबल वॉर्मिंग आहे. हे क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग हे कशामुळे येते सगळं? त्याची जबाबदारी तुमची आणि आमची आहे, स्वतःची आहे. माझं घर पर्यावरणाला पोषक असेल, माझं कुटुंब पर्यावरणाला पोषक अशा कृती करेल, ती जबाबदारी एक नागरिक म्हणून माझी आहे. असं माझ्या कुटुंबाने ठरवलं. माझ्या कुटुंबातलं कुठलीही व्यक्ती कुणीही प्लास्टिक वापरणार नाही, कॅरी बॅग वापरणार नाही, यूज अँड थ्रोचे ग्लासेस वापरणार नाही. लग्न असेल, कार्य असेल, समारंभ असेल, कुठलाही सणवार असेल, यामध्ये होणारा जो वापर आहे किंवा सिंगल यूज वापर होतो तो कसा थांबवता येईल याचा विचार मी केला पाहिजे. पर्यावरणाला मला हातभार लावता येईल का? मी माझ्या कुटुंबापासून सुरुवात करेन, मग मी शेजाऱ्याला सांगेन, मग ती कडी एक एक साखळी मला जोडता येईल का? आणि अशी शृंखला जर तयार झाली तर या पर्यावरणाचा विचार आपल्याला करता येईल. या शृंखलेमधून आपल्याला पर्यावरण वाचवता येईल. नुसतेच आपल्याला सरकारवर आरोप आणि प्रत्यारोप करून नाही चालणार. मग एक नागरिक म्हणून माझे काय कर्तव्य आहे? नागरिक शास्त्रामध्ये मी फक्त ते वाचायचे आणि पेपरमध्ये लिहिण्यापुरतं मर्यादित आहे का? नो पार्किंगचा बोर्ड असतो कुठेतरी गल्लीमध्ये लावले, किंवा एकेरी वाहतुकीचा बोर्ड असतो, आणि नेमकं जागा मिळत नाही म्हणून आपण नो पार्किंगला जाऊन आमची बाईक पार्क करतो. किंवा एकेरी वाहतूक असेल तर तिथं कुणी नसतं, सकाळच्या वेळी पोलीस नसतात, कुणी नसतं म्हणून हे कृत्य करायचं का? ती शिस्त मला कधी लागणार? जेव्हा आपण स्वतःला शिस्त लावतो, एक नागरिक म्हणून स्वतःकडे बघू, काही नागरिक म्हणून कर्तव्य आपण जेव्हा पाळतो, तेव्हाच आपल्या लक्षात येईल की आपला समाज सुद्धा शिस्तबद्ध होतो आहे. आणि जेव्हा समाज शिस्तबद्ध होईल तेव्हा आपलं राष्ट्र पर्यायाने शिस्तबद्ध त्या ठिकाणी होईल. प्रतिज्ञा फक्त म्हणण्यापुरती नाहीये, भारत माझा देश आहे. या देशाला जे काही आहे, जे लागणार आहे, एक नागरिक म्हणून मला जे काही करायचं आहे ते मला करावं लागेल. माझी कर्तव्य, मी जेव्हा हक्क म्हणून सांगतो की हे आमचे हक्क आहे, तेव्हा त्याच्या जोडीला कर्तव्य सुद्धा आहे. जसे हक्क आपल्याला हवे असतात तसे कर्तव्याचं पालन सुद्धा आपण केलं पाहिजे. संघ या सगळ्या गोष्टींवर काम करतो. स्वयंसेवक म्हणून आपण या सगळ्या गोष्टींवरती काम करायचं आहे. आपण स्वतः काम करायचं आहे आणि ते समाजामध्ये घेऊन जायचं आहे. हे सगळं करत असताना मग मी कोण आहे याचाही विचार आपण केला पाहिजे. स्वबोधाचं जागरण सुद्धा आपलं झालं पाहिजे. मी जर हिंदू असेल तर हिंदू संस्कृतीची प्रतीक मला मान्य पाहिजे. आता अमृतवचन सांगताना शिक्षकांनी सुंदर अमृतवचन सांगितलं. डॉक्टर हेडगेवार असं म्हणतात की कुठेही हिंदू समुदायावर जर हल्ला होत असेल, हिंदू समुदायाचा अपमान होत असेल, हिंदू समुदायाला जर तुच्छ लेखला असेल तर तो वैयक्तिक माझा अपमान आहे, वैयक्तिक माझ्यावर झालेला हल्ला आहे असं जेव्हा मी समजेल तेव्हाच मी माझा स्वबोध झाला असं मला म्हणण्याचा अधिकार आहे. मग तो जगाच्या पाठीवर हिंदू कुठेही राहणारा असतो, तो फक्त भावनावशी नगरात राहणाराच असेल असं नाही. हे स्वबोधाचं जागरण आपल्याला करावं लागेल. आपलं स्वतःच झालं पाहिजे, आपल्या कुटुंबाचं झालं पाहिजे, आणि मग आपण इतरांकडे हे स्वबोधाचं जागरण घेऊन जाऊ शकतो. मग जसं स्वबोध आहे तसा स्वदेशीचा आग्रह आपण धरला पाहिजे. माझ्या कुटुंबाच्या ज्या काही गरजा आहेत त्या गरजा मला माझ्याच विभागामध्ये असणाऱ्या उत्पादनातून भागवता येईल का याचा विचार सुद्धा आपण करायला हवा. कुठल्या तरी वेगळ्या एका संस्कृतीनं आमचे छोटे छोटे दुकानदार गिळंकृत केले. डिस्काउंट मिळतो, सगळ्यांच्यावर डिस्काउंट असतो, 20%, 40%, 10%. आणि मग त्या डिस्काउंटच्या पोटी आपण आपल्या घरापासून दूर असलेल्या कुठेतरी एखाद्या केंद्रस्थानी जातो आणि तिथून खरेदी करून आणतो. मग त्यामध्ये जाण्याचे पैसे किती जातात याचा आपण विचार करतो. मग ते जर मी माझ्याच विभागामध्ये, माझ्याच कॉलनीमध्ये, माझ्या गल्लीमध्ये, माझ्या शहरामध्ये उपलब्ध असलेल्या व्यापाऱ्याकडून, उपलब्ध असलेल्या दुकानदाराकडून जर काही वस्तू खरेदी केल्या तर त्याची पण दिवाळी चांगली होईल. स्वदेशीचा आग्रह मी माझ्यापासून धरेल. मला जर चप्पल घ्यायची असेल तर ती ब्रँडेड कशाला पाहिजे?
माझ्या गल्लीमध्ये जर एखादा चप्पल तयार करणार असेल तर मी त्याच्याकडून खरेदी करेन, त्याला 2 पैसे मिळतील, त्याला हातभार लागेल. असे पंचपरिवर्तन मगाशी उल्लेख झाला प्रस्थानामध्ये, पंचपरिवर्तन तुम्हाला आणि आम्हाला करायचं. समाजामध्ये हे पंचपरिवर्तन आपल्याला संघ शताब्दीच्या निमित्ताने घेऊन जायचं. ते पंचपरिवर्तन आधी आम्हाला समजलं पाहिजे, आम्ही त्या पंचपरिवर्तनाप्रमाणे वागलं पाहिजे आणि मग आपण ते पंचपरिवर्तन या समाजापर्यंत घेऊन जाऊ. आणि मग संघ शताब्दीमध्ये आपल्याला परमपूजनीय सरसंघ चालकांनी जी पंचपरिवर्तनाची तत्व सांगितली आहे, समाजामध्ये हा जो बदल आपल्याला त्यांना अपेक्षित आहे, तो समाजामधला बदल ह्या आपल्यापासून आपल्याला करावा लागेल. आणि तो समाजामध्ये बदल झाला की पर्यायाने तो राष्ट्रामध्ये बदल होईल. आणि मग राष्ट्र हे आपलं विश्वगुरु पदापर्यंत पोहोचलेलं दिसेल. म्हणून प्रार्थनेमध्ये परमवैभवम नेतत स्वराष्ट्रम असा म्हणून सनातन कालापासून जे वैभव माझ्या मातृभूमीला मिळालं, माझ्या भरतभूमीला मिळालं, ते वैभव मला परत एकदा पुन्हा प्राप्त करून द्यायचंय, याची ही संधी आहे. संघ शताब्दी वर्षामध्ये मी सहभागी होतो ही किती अभिमानाची गोष्ट. पुढच्या पिढीला सांगण्यासाठी ही खूप मोठी शिदोरी आहे आपल्याकडे. पंचपरिवर्तनामध्ये मी काम केलंय, ही खूप मोठी शिदोरी आहे. आगामी येणारे जे काही कार्यक्रम आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला इतक्याच उत्साहाने सहभागी व्हायचं. येणारा गृहसंवाद असेल, प्रत्येक घरामध्ये जाऊन मला माझा संघ सांगता आला पाहिजे, संघ समजावून सांगता आला पाहिजे. संघाला जे पंचपरिवर्तन अपेक्षित आहे ते पंचपरिवर्तन मला सांगता आलं पाहिजे. आणि मग जेव्हा हे गृहसंवाद झाल्यानंतर जेव्हा आपण सर्वजण एकत्र येऊ आणि हिंदू संमेलनामध्ये जेव्हा आपले हिंदू बंधू आणि बांधव भगिनीसहित त्या ठिकाणी उपस्थित राहते, मातृशक्ती उपस्थित राहील, तेव्हा आपल्या लक्षात येईल की डॉक्टरांना जे अपेक्षित आहे ते अपेक्षित आपल्याला कुठेतरी आता दिसू लागलं. आणि मग हिंदू राष्ट्र आणि हिंदू म्हणून आपला स्वाभिमान जो आहे तो या अर्थाने द्विगुणित त्या ठिकाणी होण्यास मदत होईल. आणि मग गुरुस्थानी जो मानलेला आपला भगवा ध्वज आहे, त्या भगवा ध्वजाकडे आपल्याला ताट मानेने बघता येईल आणि प्रणाम करताना आपल्याला अजूनच सुसंस्कृत झाल्यासारखं वाटेल. असा पंचपरिवर्तनाचा जो वसा आपल्याला मिळालेला आहे, तो वसा आपण या संघ शताब्दी वर्षाच्या निमित्तानं या ठिकाणी धारण करावा आणि तो समाजापर्यंत पोहोचवावा, एवढंच मला या प्रसंगी आपल्याला सांगायचं आहे.